काय काय व्हर्च्युअल वर्ल्ड कोण सांगेल त्याला? काय 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 झालं? I must explain to you. Okay. ठीक है ठीक है ठीक है. Okay. ऑनलाइन दुनिया वर्चुअल दोस्ती खत्म कुश्ती कुश्ती मेरा संबंध स्क्रीन लोग एक मिनट अरे एक मिनट रे नंबर ए रंजित कुठला आहे फोटो सांग बरं मैं वैसे ही करता हूँ ट्रैकिंग में जाता हूँ ऐसे एकदम कोने में खड़ा हाँ ठीक है चलो बस 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 ठीक है एक मिनट मैडम एक मिनट झालं का हे झालं सेकंड वाला हे लिहा लिखो 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 जल्दी लिखो चलो ये मालविका को शॉर्टकट मार रही है तो फोटो खींच रही है आगे भी गाना लगाना पड़ रही है अरे बाप रे कभी पीछे देखती क्या उसकी मुंह झगड़ा मत करो झालं का हे रंजित का देतो राव आता ले अरे देवा इथं चाललं सर काय बोलले परत झालं का मॅम झालं तुमचं बाकीचे मॅम झालं तुमचं सगळं लिहिलं सर बहुत टाइम लगेगा इनको लिखने में नहीं यार तुम लोग मैं इसमें यार ऑलराइट ठीक है बाद में लिखो ग्रुप पे डालेंगे बाद में लिखो
क्या है ये बड़ा पाव है क्या? शांत है शांत है। ठीक है अभी समथिंग वेरी इंटरेस्टिंग ठीक है गाइस दिस डेटा है 2018 ठीक है लॉकडाउन के 1-2 साल पहले का डेटा है ज्यादा लंबी बात नहीं है हाँ मे बी 1.5 ईयर लॉकडाउन के पहले का डेटा है नंबर 1 पे कौन सा है सोशल मीडिया एफबी कितने यूजर्स है 2.26 बिलियन ठीक है यूट्यूब 1.9 बिलियन व्हाट्सएप 1.33 बिलियन WeChat 1 बिलियन इंस्टाग्राम 1 बिलियन टिकटॉक 500 ml and so on and so forth ठीक है स्नैपचैट पिंटरेस्ट वगैरह वो भी है ठीक है this is what is this called tell me chat और users graphic और platform graph इस प्रोग्राम में Alex social media graph this image ये जो टाइप ऑफ इमेज है ना दिस इज कॉल्ड ग्राफिक रिप्रेजेंटेशन ठीक है इसमें वो सर्कल वाला भी आता है पाई चार्ट होता है टेबल के फॉर्म में भी आता है ग्राफिक जो y एक्सिस का वो भी है दिस इज आल्सो ग्राफ चार्ट ठीक है ये 2018 का डेटा है गाइस ठीक है एंड यू विल बी सरप्राइज्ड नाउ सी दिस कुछ बड़बड़ मत करो सिर्फ ध्यान दो जस्ट गो थ्रू दिस कंपैरिजन करें मुझे ऑनलाइन करा अरे तो मास्टर डाटा न्यू डाटा कम देते हैं ओके लिसन हो गया आपका कंपैरिजन हो गया करके क्या डिफरेंसेस नजर आ रहे हैं इसमें बताओ हाँ बस उतना ही नंबर्स पे ध्यान दो नाउ सी दिस वन यहाँ पे फेसबुक कितना दिख रहा है 2.26 बिलियन ईयर 2.91 बिलियन ऑलमोस्ट अ डिफरेंस ऑफ 50.50 बिलियन ऑलमोस्ट ठीक है देन YouTube 1.9 बिलियन यहाँ पे देखो 2.56 ऑलमोस्ट 0.60 का डिफरेंस है देन चेक WhatsApp 1.33 बिलियन एक्चुअली 2017 लिखा होगा see this 0.30 बिलियन WeChat Instagram दोनों भी 1 बिलियन see this 1.48 बिलियन WeChat then TikTok देखो डबल हो गया डबल ऑलमोस्ट ये जो घर पे बैठ के टाइम पास करते थे रील्स बनाओ टिकटॉक बनाओ ये बनाओ आज ही के जैसे ये लोग हाँ क्या अच्छा तो एचएम मध्ये इंडियन पॉप्युलेशन कोणतं ते चार्ट्स नाही काढलेले मी कारण मी हे वर्ल्ड रिसर्च केलेलं आहे सांगतो ना तुला तो गाइस आपको हो गया इस डायग्राम से मुझे आपको ये बताना है कि आप देख रहे हो पहले कितने कम लोग थे और अभी सोशल मीडिया पे every second person I say every alternate person is on social media on all types of social media Facebook Insta YouTube WhatsApp ये चार में तो कंपलसरी सब में होते हैं कंपलसरी इस बिकम मैंडेट फोन में भी आप फोन लेते हो ना ऑलरेडी इंस्टॉल होता है फोन तो ये सारी स्ट्रेटजीज है मार्केटिंग की सो जब यूजर्स बढ़ते हैं तो आपका बिजनेस बढ़ेगा बराबर कस्टमर्स बढ़ेंगे
यूजर्स इन द सेंस दे आर द कस्टमर्स। और जब आप बिजनेस पेज बनाओगे सारे ऐप्स पर, इन सारे प्लेटफॉर्म्स पर, तो जाहिर सी बात है वो यूजर्स भी देखेंगे आपका बिजनेस, नोटिस करेंगे, फॉलो करेंगे, लाइक करेंगे। अगर कुछ सर्विस पसंद आ रही है, कुछ प्रोडक्ट पसंद आ रहा है, वो खरीदेंगे, करेक्ट? तो दिस इज द एडवांटेज। देन impact of social media. Done? Somebody read this? Yes. Read this. Social media is a potential Yeah, no. a significant change in marketing since the practice was realized as displaying in its own right. Prior to the emergency of the social media, the marketers had control over every marketing message that reaches the public. But those days, the marketers have no larger control over the brand. It gets strongly affected by the opinion expressed by the consumers and other on the social media. There are certain advantages and disadvantages of social media marketing. Last line पढ़ो जोर से, Amos. Last line. There are certain advantages and disadvantages of social media marketing. Very important. Very, very important. Yes. You need to know the good things and the bad things of social media, then you can start off. Social media is potentially the most significant in marketing, most significant change in marketing since the practice was recognized as a discipline in its own right. So you see the first line, social media is potentially, potential मतलब इसमें बहुत कुछ करने की काबिलियत है, that is potential. Significant मतलब very, very important, significant change. तो जब से सोशल मीडिया इंट्रोड्यूस हुआ है, मार्केट में आपके बिजनेस के लिए बहुत सारे अपॉर्चुनिटीज आ रहे हैं, ठीक है? ये कस्टमर्स, आपके यूजर्स, खरीदने वाले लोग, और आपको जो प्लेटफॉर्म अवेलेबल होता है, वो सारी चीजें, इसके अपॉर्चुनिटीज बहुत ज्यादा बढ़ गए मार्केट में. देन प्रायर टू द एमर्जन्स ऑफ सोशल मीडिया, एमर्जन्स म्हणजे बर्थ किंवा जेव्हापासून सोशल मीडिया चालू झालं, प्रायर टू दॅट, प्रायर म्हणजे before to the birth of social media, marketers had control over every marketing message that reached the public. समझ में आ रहा है ये लाइन? Yes, no? Prior to the birth of social media, marketers had control over every marketing message that reached the public. But उस फर्स्ट लाइन का मीनिंग ये है, फॉर एग्जाम्पल जब सोशल मीडिया ज्यादा नहीं था मार्केट में, ठीक है? सो फॉर एग्जाम्पल से आई हैव अ बिजनेस एंड यू आर द कस्टमर्स, ठीक है? और आप में से कोई मार्केटर है, सो माय बिजनेस इज मार्केटिंग माय बिजनेस. सो जो भी मैसेजेस देते हैं या फिर जो भी मैसेजेस मेरे बिजनेस के बारे में वायरल होंगे, तो पहले ऐसा बहुत कम होता था क्योंकि कम्युनिकेशन के सोर्सेज ज्यादा नहीं थे, ठीक है? अवेलेबिलिटी बहुत कम था, मे बी लेटर्स, टेलीग्राम्स जो भी है वो चलता था ज्यादा, टेलीफोन्स भी नहीं थे. सो जब से स्मार्टफोन एंड सोशल मीडिया एवरीथिंग इज स्टार्टेड, ये सिनेरियो बहुत ज्यादा चेंज हो गया है, ठीक है? व्हाट हैज हैपेंड इज these days marketers have no longer control over the brand. जो मार्केटिंग कर रहे हैं उनका कंट्रोल नहीं रहता है ब्रांड पर. क्यों? Because it gets affected, strongly affected by the opinion मतलब सलाह, opinion expressed by customers and others on social media. Guys, Opinion म्हणजे right ना? हाँ वही right, sorry, सलाह खाते बच्चे सलाह नथिंग और क्या बोल रहा है? इथे चेंज असं झालंय गाइस की आधी कंझ्युमर्स त्याच्यावरती काही म्हणजे काही इफेक्ट नव्हता होत. काय झालं मॅडम नंतर घ्या, मी सांगतो. पण आता झालं असं की तुम्हाला काल मी सांगितलं रिव्ह्यूज, फीडबॅक्स जे आपण पोस्ट करतो ऑनलाईन डायरेक्ट सगळ्यांना दिसतात,
Amazon मध्ये तुम्ही बघू शकता रिव्ह्यूजचा वेगळा टॅब आहे. फेसबुकचं कोणतं पेज चेक केलं की रिव्ह्यूजचा वेगळा टॅब असतो. तर जे काय आहे ते एकदम ट्रान्सपरंट आहे. सगळं कस्टमर्सला पण दिसतं, बाकीच्या ब्रँड्सला पण दिसतं आणि जो ब्रँड मार्केटिंग करतो त्याला पण दिसतं. सो इट इज नॉट हिडन फ्रॉम एनीवन. आणि तुम्ही त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत. ते मार्केटिंग टेक्निक्स मध्ये नाही आहेत. समजली ही गोष्ट? समझाई नहीं? बताओ नागेश क्या बताना चाहते? मग विचार जोरात सांग ना. मग मी विचारतोय ना. रोहन समजलं? सांग एकदा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असे एक एकदम महत्त्वाचं आहे. आताचा पॉइंट सांग मी काय सांगणार. तुम्ही याचं बरोबर. गाइस क्लास पे ध्यान देने का. पहले बोल रहा हूँ. आपको सीखना है, आप सीखने के लिए आए हो, सीखने के लिए ही आओ इधर. आपको बाकी जो भी करना है इधर से बाहर जाने के बाद. कौन सांगेल? रिव्ह्यू देतात ते तुला जे पण प्रोडक्टचे रिव्ह्यूज असतात ते तुम्हाला काही नसतात. तसे कस्टमर्स मार्केटमध्ये ब्रँड सगळ्यांना रिव्ह्यू दिसतात. प्रत्येक सोशल मीडियामध्ये रिव्ह्यूचा टॅब दिलेला असतो. कस्टमर आपलं ओपिनियन सांगतात. रिव्ह्यू म्हणजे सर्विस चांगली आहे, ब्रँड आहे. ते डिजिटल मार्केट त्या कंट्रोलमध्ये जाते की चेंज करणं कंट्रोल ते फक्त कस्टमर ओपिनियन त्यांचं तिथे मांडू शकतात. गुड. एक्झाम्पल बाय फीडबॅक. गुड. सिद्धार्थ, व्हायरल न्यूज केव्हा व्हायरल होती माहिती तुला? कशा प्रकारे व्हायरल होती न्यूज? सोशल मीडिया थ्रू सोशल मीडिया असेल किंवा काही सुशांत सिंगचं तुम्हाला आठवतं? फर्स्ट क्वार्टर मध्ये काय झालं? कोण सांगेल? त्यांनी सुसाईड केलं पण ते मिस्टेरियस तो जो तिची केस होती ती किती जास्त व्हायरल झाली होती तुम्हाला माहिती आहे? लोकांना सगळ्यात पहिली गोष्ट काही काम नव्हतं. ऑनेस्टली सांगतो लोकांना काहीच काम नव्हतं. घरी बसले होते. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम जे काय असेल ते सगळीकडे नुसतं सुशांत सिंगचा मर्डर एवढं सगळं बसलं. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की इथे सगळं आता बिझनेस कंट्रोल मध्ये नाहीये, लोकांच्या कंट्रोल मध्ये आहे. आपल्याला एखादी गोष्ट व्हायरल करायची असेल, फॉरवर्ड दिस मेसेज टू 100 पीपल अँड युअर लाईफ विल बी सक्सेसफुल. सेम मेसेजेस. ऑनेस्टली सांगतोय, अजूनही काही लोक असे आहेत जे करतात या गोष्टी. अशिक्षित लोक आहेत, अनपढ गवार बोलतो ना, आताही ते लोक आहेत आणि शिकलेले लोक पण करतात. शिकलेले लोक पण करतात. ठीक आहे. गाइस यही पता है, whatever, be very careful because see, any small or big thing, if you do any mistake in your business, it can आपको सक्सेस मिल जाएगा तुरंत, ओवरनाइट सक्सेस मिल जाएगा. अगर आपका बिजनेस अगर अच्छा चल रहा है तो ओवरनाइट आपका बिजनेस कोलैप्स हो जाएगा. So be very careful what things you do, keep it very transparent. किसी से कोई एनिमिटी है, किसी से कोई प्रॉब्लम्स है बिजनेस में, तो मेक इट क्लियर इट आउट. सामने बैठो, डिस्कस करो, सॉर्ट आउट करो. बिकॉज सोशल मीडिया जितना अच्छा लगता है, अब हम मराठी के कौन है, पुढचे डोर सुनाओगे. हिंदी मध्ये काय ते? तर ती म्हण काय कोण सांगेल? डोंगर लांबूनच बघायला चांगलं वाटतं. ज्यावेळेस आपण जवळ जातो चढायचं ते खूप कठीण असतं. फॉर एग्जांपल अभी Hyundai, KFC, सुनो सब लोग. Hyundai, KFC जो बड़े-बड़े ब्रांड्स हैं, इन लोगों ने अपने पाकिस्तान में भी फ्रेंचाइजी ली है यूज करने. तो उनका सोशल मीडिया पे पाकिस्तान वालों ने बीच में से कश्मीर एरिया कुछ तो पोस्ट डाले जिसकी वजह से उनके ब्रांड को बॉयकॉट करने लगा इंडिया. तो फिर उनको माफी मांगनी पड़ी और Hyundai वालों ने माफी नहीं मांगी तो साउथ कोरिया वाले आ गए थे इंडिया कि माफ कर दो ये इसके लिए अपॉलॉजीज. उनका पूरा ब्रांड नीचे गिर गया. गुड. समझ आया आपको? क्या बताया उसने अभी?
क्या बताया उसने? कुछ मीम्स पाकिस्तान वालों ने बनाए जिसके जिस कारण मुंडे को इफेक्ट गिरा मुंडे पे। म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग थ्रू एखाद्याच्या बिझनेसवर कसा इफेक्ट होऊ शकतो याचा छोटी सी गलती एक अशी करते तुम्ही सर म्हणजे एक बाबाकडे टाकून मोबाईल दिला होता म्हणजे त्याचं दुकान छोटंच होतं त्यावेळेस त्या ब्लॉगरला व्हिडिओ बनवून टाकतात त्यावेळेस ते खूप करत झाले आणि त्याच्यानंतर तो काहीतरी शॉप ओनर हा, तो- त्या ब्लॉगर विरोधात काहीतरी बोलला त्यावेळेस त्याच्या दुकानाला ते काय ते बाबा त्यावेळेस काहीतरी त्याच्या opposite बोललं वाटतं. पैसे दिले नाही. त्याच्या opposite बोलला. तेव्हापासून त्याच्या कशात पण कोणीच कष्ट नाही. आता ते रिसेंट ते इंस्टाग्रामचा व्हिडिओ कच्चा बदाम कच्चा बदाम. आपने देखा कितना फेमस हुआ वो? सबसे पहले अपने महाराष्ट्र में बटन कराने का सूरज चव्हाण उसका जो बुकेट गेम होता टिकटॉक पर डालता आणि ते शंकरपाळी आठवतं का? शंकरपाळी याने छोटे छोटे गोष्टी येतात त्याला जास्त वेळ नाही लागत मार्केटमध्ये व्हायरल व्हायला. तर चांगली गोष्ट पण व्हायरल होते वाईट गोष्ट पण व्हायरल होते. तर तुम्हाला डिसाईड करायचं एकदम सोपी. कॅमेरा पण जवळ लागलेला क्या क्या ठीक है बस 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 लिहायचंय का लिहून घ्या. ठीक आहे फोटो घेतला तू ग्रुप पे डाल विचार ना. हा तुम्ही स्क्रीन शेअर करा ना सर तिकडे WhatsApp ला स्क्रीन शेअर व्हॉट्सअप वरती पिक्चर नाहीये. पिक्चर ना जोरात पिक्चर ना. प्रॅक्टिस वॉज रिकॉर्ड सेकंड लाईन प्रॅक्टिस वॉज रेकॉग्नाइज्ड कोण सांगेल? ओळखलं त्याला. ओळख नाही रेकग्नाइज समजलं का? अजून प्रायर प्रायर आधी 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 किंवा बिफोर एमर्जन्स म्हणजे बर्थ एमर्जन्स बिफोर कमिंग. और कुछ? Done? Guys, done or not? ठीक है. Now something interesting. Advantages and disadvantages. ठीक है? Let's understand the first positive things, the advantages. ठीक है? रजी, लक्षात आहे? Done? फोटो घेता तुम्ही लोक राहा. एक मिनिट ओके ठीक है गाइस टाइम कमी है आपण हे 2-3 पॉइंट संपवूयात मग जाऊ. ठीक है. फर्स्ट वन एनहान्स द कंज्यूमर्स विल रीड. अनिकेत वाच. Enhance the consumer experience in numerous ways. It not only allows them to voice their opinion about allow consumers to feel that their news and feedbacks are taken seriously by the company. गुड. फर्स्ट लाइन एनहांस मतलब बढ़ाना. एनहांस एनहांस द कंज्यूमर्स एक्सपीरियंस इन न्यूमरस वेज. न्यूमरस म्हणजे प्रचंड. न्यूमरस वेज नंबर ऑफ वेज. सो गाइस हाँ हाँ बराबर बेहतर बेहतर बना.
enhance the consumers experience in numerous ways. It not only allows them to voice their opinion, म्हणजे opinion सांगण्यामध्ये त्यांना help करत नाही, तर allows consumers to feel that their views and feedbacks are taken seriously by the company. म्हणजे ते feedback देत आहेत, views देत आहेत, पण कंपनी त्याच्याकडे लक्ष देणार नाही, तर त्याचा काय उपयोग आहे का? तो ब्रँड असा का टिकणार नाही. तर जेव्हा तुम्ही कंझ्युमर्सचे व्ह्यूज एक्सपिरियन्सेस तुम्ही वाढवता, त्यांना जास्त व्हॅल्यू देता, तेव्हा लोकांना पण चांगलं वाटतं कंपनीमध्ये, ते गिव्ह गुड फीडबॅक्स. ठीक आहे. नेक्स्ट वी हॅव ब्रँड अवेअरनेस. हू विल रीड? निखिल. They learn a great deal about the company and its product and service, which holds Legitimate value if they did post by other consumers. ओके गाइस, सबसे पहली बात, जब भी आप सोशल मीडिया पर बिजनेस चालू करते हो, सबसे पहला चीज आपको ये करना है. सबसे पहला चीज क्या करना है? ब्रँड अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे काय? जागृती. लोकांमध्ये जागरूकता, जनजागृती करणे आपली ब्रँडची. फॉर एग्जांपल स्टार्टअप ब्रँड, कोई स्टार्टअप ब्रँड फेमस होता रिसेंटली? और कोई स्टार्टअप बोला? स्टार्टअप ट्रेंड. ओके. और भारत पे गुड. स्टार्टअप MBA चाय वाला. स्टार्टअप समझते हैं? MBA चाय वाला. MBA चाय वाला. और बोर्ड देखते हो, व्हाट्सएप सोशल मीडिया देखते हो, सबसे ज्यादा तुम ही देखते हो ब्रांड स्टार्टअप. कौन सा मराठी जसं की रुबाबदार, सातबारा आहे. ब्रँडचा एक अवेअरनेस असं पण जे आपण लोगोज बघतो ना आता सिटीज मध्ये, आय लव्ह फॉरेवर पार्क, आय लव्ह एरोडासा, आय लव्ह पार्क. ठीक आहे. आम्ही जातो. ब्रँड अवेअरनेस म्हणजे काय आहे? एखादी गोष्ट लोकांना माहिती नाही, त्याच्याबद्दल अवेअरनेस करायचं लोकांना. ठीक आहे. आता ट्रॅफिक सिग्नल वरती एनजीओचे काही लोक ते बॅनर्स घेऊन टाकतात, ते अवेअरनेस क्रिएट करतात लोकांना की त्या गोष्टीबद्दल लोकांना माहिती नाहीये किंवा कमी माहिती आहे, म्हणून ते अवेयरनेस करून लोकांना जास्त माहिती पोहोचवतात. दैट इज कॉल्ड अवेयरनेस. वही चीज आपको सोशल मीडिया पे करना है आपके ब्रांड के बारे में. सो दैट इज कॉल्ड ब्रांड अवेयरनेस. सिंपल. Consumers browse through company sites. They learn a great deal about the company and its products and services, which holds legitimate value if they read posts by other consumers. Legitimate म्हणजे honest, authentic. मराठीत म्हणजे कसं सांगायचं त्याला? खरी खुरी असल बात, काही फेक नाही. legitimate. सच वाला. ट्रू इन्फॉर्मेशन. पैसे पाहिजे काय? सर मीनिंग जीनियस और ठीक आहे. जीनियस नाही, जेन्युइन. डन. शॉर्ट मध्ये ले ब्रँड अवेअरनेस. क्या हुआ? ये legitimate म्हणजे authentic, honest. Legitimate, honest. Sorry.
आता Done, guys. Yes, sir. Done. ये लास्ट कॉन्सेप्ट करेंगे, बाकी बाद में करेंगे, ठीक है? Somebody read this. Amos, read first point. Serves as its own marketing tool. CGC, in itself promotes the company's products and or services inclusive of positive reviews by other consumers and users, creating a positive word of mouth. One minute. Mr. Guru, sir. नहीं नहीं, one minute. Sorry. Then serves as its own marketing tool. CGC in itself. CGC is customer generated content. देखो, customer नहीं, customer generated content म्हणजे काय? जनरेट करायचं. Create. Create content. माहिती generated customer generated content. मतलब कस्टमर खुद हमको कंटेंट दे रहा है. काय चाललंय? जपणार. Done. Serves as its own marketing tool, CGC in itself. Who will tell me the meaning of the first line? Own marketing tool. कस्टमर जेव्हा स्वतः इन्फॉर्मेशन देतो, जेव्हा तो स्वतः कंटेंट जनरेट करतो, रिव्ह्यूज देतो, फीडबॅक देतो, कंपनीची मार्केटिंग होती ऑटोमॅटिक. समजलं तुम्हाला? बिकॉज ज्या कस्टमर्सनी ऑलरेडी ते परचेस केले, सर्व्हिसेस परचेस केल्या, ते जेव्हा फीडबॅक देतात, तेव्हा बाकीचे दुसरे कस्टमर ज्यांनी घेतलेले नाहीये ते बघतात. मग दिस इज कॉल्ड मार्केटिंग बाय कस्टमर्स. ठीक आहे? येस. आता आपल्या घराचं एक्झाम्पल घ्या. कोणाच्या घरी वायफाय आहे? नाही सर, मी तर खालच्यांचं वापरतो. वायफाय घ्यायच्या आधी तुम्ही शेजाऱ्यांना विचारलं होतं? फॉर एक्झाम्पल आता आपण एखाद्या नवीन जागेवर राहिले, ठीक आहे? आपल्याला वायफाय शिवाय क्लास काम आहे, वायफाय शिवाय जमणार नाही. आपण काय करणार? आपण शेजाऱ्यांना विचारणार, आजूबाजूच्या लोकांना विचारणार, अरे वायफाय कोणता अच्छा आहे? बरोबर? ते म्हणतात अरे दिस ब्रँड इज देयर, जिओचा आहे, एअरटेलचा फायबर आहे. सो वैसे दोस पीपल आर डूइंग द मार्केटिंग ऑफ दैट ब्रांड. दैट इज कंज्यूमर जनरेटेड कंटेंट. ठीक है? नेक्स्ट पॉइंट. डायमेंशन नहीं, डिसेमिनेशन. बस एक्सप्लोर बस. क्या बात कर रहे हैं? बस. Dissemination of information, social media marketing, dissemination of. दूसरी लाइन बोल क्या ना? Continue. Can also be used by marketer to encourage the creation of a positive image about their brand, product or Organizational message. Okay. Dissemination का मीनिंग पता है किसी को? प्रचार करना.
English में advertise. Advertise. Dissemination. Yes, sir. Broadcast, right? Broadcast. Explain करते हैं सर. Done? Disseminate. अरे यार, Sir, meaning क्या है? अभी तो बोला ब्रॉडकास्ट, प्रचार. Podcast is a different thing, guys. ब्रॉडकास्ट मध्ये मीडिया तुमची मीडिया मध्ये ऍडव्हर्टायझिंग. हाँ, हो गया. Dissemination of information मतलब information को broadcast करना, information का प्रचार करना. इलेक्शन जब प्रचार होता, that is dissemination. Social media marketing can also be used by marketers to encourage the dissemination of a positive image about their brand, product or organizational message. समझ गया? कौन बताएगा? किसको समझा? वही चीज है, प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया वापरतात. सिंपल. समझाना सर फिर से पढ़ने के बाद. ओके हाँ वही प्रचार है, प्रचार करने के लिए आप सोशल मीडिया का यूज करो. सिंपल इतना ही समझिए. Marketing. प्रोत्साहन encourage. Done? Any doubts? Oh, you're right. कोई वर्ड समझ में नहीं आ रहा है? पढ़ो प्रवीण. नेक्स्ट वन. It can help marketers in building long-term and healthy relationship with their customers by looking into their Grievances. immediately. कर दी बात. Relationship marketing, it can help marketers in building long-term and healthy relationship with their customers by looking into their Grievances immediately. ठीक है. Guys, what is relationship? कस्टमर की बात नहीं कर रहा हूँ मैं. ठीक है. Relationship. Your customer is not just a person who is coming and buying your products. He is a relation. If you give him a good service in the first time, he's going to come again. If you give him good service second time also, he's going to come again. That is going to be a relationship. आपको वही करना है. ठीक है. हर एक कस्टमर्स के साथ आपका रिलेशनशिप अच्छा होना चाहिए. That is called as relationship marketing, and this will help marketers, the business people, in building long and healthy relationship with their customers. समझ गया? By looking into grievances immediately. Grievances मतलब तकरार, grievance, complaints. लिखो grievance. GRIEVANCES. Done, guys? Any doubts in this? यहाँ तक कोई डाउट्स है? किसी स्लाइड में आपको कोई प्रॉब्लम है? कुछ समझ में नहीं आ रहा है? यहाँ पे देख लो आप सब. होमवर्क कोई नहीं कर रहा है, सिर्फ मुझे नैन्सी खुद भेजती है. कल आज के लिए भेजा. उनके अलावा और किसी ने भेजा नहीं. होमवर्क पोस्टर
ठीक है guys, you can leave. Thank you very much. रवि guys, good news है, हरियाणी परवा छुट्टी है। क्यों? सब पूरा सेटअप प्रॉब्लम नॉर्मल हो गया।